नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा, हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे. त्यांना शोधून नाही मिळालं तर 8 दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता. ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली, म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं. परंतु हे सगळं चालू असताना, हे वातावरण बिघडवताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे नाही, विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं. नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर, आय रिपीट वन्स अगेन, नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्या कडीला ऊत आणणं भाग होतं.